नमस्कार, मी विशाल पाटील. प्राईम टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता पाहणार आहोत सविस्तर प्राईम टाईम आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला या क्षणाची मोठी बातमी. राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. उद्या शिवसेनेतील फुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे. शिवसेना आणि शिंदे गटानं दाखल केलेल्या 5 याचिकांवरती ही सुनावणी होणार आहे. सध्या 3 सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली आहे. मात्र या प्रकरणी व्यापक खंडपीठ नेमण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा विचार आहे आणि त्यामुळे उद्याच्या सुनावणीवेळी हे खंडपीठ स्थापन करून त्याच्याकडे ही सुनावणी वर्ग करण्यात येणार का हे कळणार आहे. तर राज्यामध्ये सरकार स्थापन झालेलं आहे, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारही झाला आणि या सर्व पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्ट काय निकाल देत आहे याकडे ठाकरे गटाचं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती राज्य सरकारचं भवितव्य ठरणार आहे. तर उद्या होणाऱ्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयात सरकारचा निकाल येईल असं वाटत नसल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय. उद्या निकाल आहे असं म्हणता येणार नाही, कारण सर्वोच्च न्यायालय उद्या घटनापीठ स्थापन करतं का नाही करत यावरती बहुतेक सर्व गोष्टी पुढील गोष्टी अवलंबून असेल. पूर्ण घटनापीठ स्थापन केलं तर किती न्यायाधीशांचं ते घटनापीठ असेल, घटनापीठापुढे कोणकोणते मुद्दे उपस्थित करणार आहे हे घटनापीठाला स्पष्ट करावं लागेल आणि त्यानंतरच युक्तिवाद सुरू होईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मातोश्रीवरती खोके येतात मात्र ते निष्ठेचे येत असल्याची टीका केलेली आहे. मातोश्रीवरती सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला आणि त्यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधताना उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर निशाणा साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधत निवडणुका लवकर घेण्याची त्यांच्यात हिंमत नसल्याचं उद्धव म्हणालेत. राज्यातील जनता निवडणुकीमध्ये त्यांना धडा शिकवण्यासाठी वाट पाहत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. सध्या खोक्यांची चर्चा खूप चालू आहे. त्याच्यामुळे खोके बघितल्यानंतर 5 खोके आपण 5 खोके नॉट ओके. आणखी खोके वाढले पाहिजे. त्याच्यात काय आहे, सभासद फॉर्मलाइज आपल्या निष्ठा आहे. आमच्याकडे खोकेच्या खोके येतात ते निष्ठेचे खोके येतात. त्यांचे खोके वेगळे आहेत, ते त्यांच्यासाठी ओके असतील, आपल्यासाठी नॉट ओके. आपले हे खोके मात्र भरभरून आले पाहिजे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे खऱ्या अर्थानं गरिबांचे कैवारी आहेत. हनुमान चालीसा म्हटल्याबद्दल त्यांना जेलमध्ये जावं लागलेलं होतं. आता आमचं सरकार आहे, आमचं सरकार हे हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा सत्कार करणार आहे असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्या अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात बोलत होते. आपलं सरकार आलं तर कसं खुलं खुलं वाटतंय. 2 वर्ष बंदिस्त होतो, आता दहीहंडी जोरात, मग गणेशोत्सव, त्याच्यानंतर नवरात्री उत्सव, त्याच्यानंतर दिवाळी, शिवजयंती, आंबेडकर जयंती, सगळे उत्सव. कारण आता आपलं सरकार आलं. जे सरकार कोणालाही हनुमान चालीसा म्हटलं म्हणून जेलमध्ये टाकणार नाही, हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा सत्कार करणारं सरकार आता आलं. मी तर रवी राणा आणि नवनीत राणा यांचं अभिनंदन करतो. अरे हे असे लढणारे लोक होते की ज्यावेळी रावणाला लाजवेल अशा प्रकारे हनुमंताचा जय जयकार करणं या महाराष्ट्रामध्ये पाप झालं होतं. त्यावेळी हे रवी राणा आणि नवनीत राणा मैदानात आले आणि त्यांनी सांगितलं, आम्हाला जेलमध्ये टाका पण आम्ही हनुमान चालीसा म्हटल्याशिवाय थांबणार नाही. आता अमरावती जिल्हा असेल, आपला विदर्भ असेल,
आता मागे वळून पाहायचं नाही, आता पुढेच जायचं, विकास करायचा. ही जी दहीहंडी आहे ही विकासाची हंडी आहे. दहीहंडी फोडल्यानंतर त्यातली मलाई प्रत्येकाला वाटायची असते, ती एकट्याने खायची नसते. तसंच विकासाची हंडी फोडून एकनाथ शिंदेजी आणि मी विकासाची मलाई तुमच्यापैकी प्रत्येकापर्यंत पोहोचवल्याशिवाय थांबणार नाही. अमरावतीचा पुढचा खासदार हा भाजपचा असेल तर बडनेऱ्याचा आमदारही भाजपचाच राहील, अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेऱ्याचे आमदार रवी राणा हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अमरावतीमधल्या राणा दाम्पत्याच्या दहीहंडी कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलंय. मी माननीय देवेंद्रजी गोविंदाजी आपल्या समोर या ठिकाणी सांगतो आहे की अमरावतीचा पुढचा खासदार हा कमळाचा असेल आणि बडनेराचा पुढचा आमदार सुद्धा हा कमळाचा असेल. आपण या ठिकाणी पुढचा खासदार कमळावरचा राहणार नाही आणि माननीय आमदार पुढचे बडनेराचे कमळावरतीच राहणार आहे आणि त्यामुळे काही काळजी करू नका. हे फार सूचक बोलले आहेत, कारण नवनीत राणे आमच्या सोबत आहेत आणि रवी राणे आमच्या सोबत. साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीनं दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आलेला होता. खासदार उदयनराजे भोसले दहीहंडी कार्यक्रम स्थळी ज्यावेळेला दाखल झाले त्यानंतर समर्थक आणि गोविंदांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. खासदार उदयनराजे यांनी स्टेजवर आपल्या स्टाईलने एंट्री करत दहीहंडी फोडली. राज्यातल्या राजकारणामध्ये सध्या भाजप आणि शिंदे गटाची वेगानं वाटचाल सुरू आहे, तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची वाट बिकट झाली आहे. त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतील का, हा प्रश्न विचारला जातोय आणि त्यावरती राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. राज्याच्या राजकारणात मागील 7 दशकांपासून ब्रँड ठाकरे टिकून आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा राजकीय करिश्मा असा होता की शिवसेना सत्तेत असो की नसो बाळासाहेब ठाकरे नेहमीच चर्चेत असायचे. भाषणं, रोखठोक वक्तव्य आणि व्यंगचित्र या माध्यमातून त्यांचा ठाकरे ब्रँड देशभरात सर्वांच्या परिचयाचा झाला. मात्र सध्या ठाकरे ब्रँडची झळाळी कमी झाली आहे का, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण शिंदे गटानं बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे सध्या शिवसेनेसमोर प्रचंड मोठं आव्हान निर्माण झालंय. पक्षातील 40 आमदारांनी बंड केल्यानं पक्षाची पहिल्यापासून बांधणी करण्यासाठी वेळ उद्धव ठाकरेंवर आली आहे. तर दुसरीकडे एकाकी राजकीय वाटचाल करणाऱ्या राज ठाकरेंनाही पुन्हा त्यांचा करिश्मा दाखवून द्यायचा आहे. दोन्ही भाऊ वेगवेगळ्या मार्गानं पुढे गेले तर फार मजल मारू शकणार नाहीत. मात्र दोघांनी एकत्रितपणे शड्डू ठोकला तर राजकीय आखाड्यामध्ये ब्रँड ठाकरेला पुन्हा झळाळी येईल. मात्र त्यासाठी गरज आहे ती फक्त एक साद घालण्याची. आता एकटे पडलेत उद्धव ठाकरे. खरं तर तुम्हाला असं वाटतं ही योग्य वेळ आहे? साथ घातली तर येऊ देत, मग बघू. साथ घातली तर येऊ देत, मग बघू. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यताच राजकारणाला वळण देणारी आहे. मात्र काय होतं ते येणाऱ्या काळात कळेल, अशी सावध प्रतिक्रिया शिवसेनेकडून देण्यात आली आहे. शर्मिला ठाकरे यांनी म्हटलंय की राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासाठी जर उद्धव ठाकरेंनी साथ घातली तर आम्ही विचार करू. काय काय होतं येणाऱ्या काळात ते बघणं
महत्त्वाचं ठरेल. त्याच्यावर सद्यस्थितीत काही प्रतिक्रिया देणं मला असं वाटत नाही योग्य आहे. ठाकरे बंधूंमध्ये आता आधी साध कोण घालणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण या आधी टाळीच्या मुद्द्यावरून दोन्ही भाऊ एकत्र आले नव्हते. टाळीसाठी दोघांपैकी कुणीही पुढाकार घेतला नव्हता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. दहीहंडीपासून भाजप आणि शिंदे गटानं जोरकसपणे पावलं टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन राज्याचं राजकारण पुन्हा बदलतील का, याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय. पुण्याहून चंद्रकांत पुंदेसह अविनाश कांडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सातत्यानं शिंदे गटातील आमदारांवर आगपाखड करतायत. हे सर्वजण गद्दार कसे आहेत हे ठासवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेकडून केला जातोय. त्यात आता खासदार विनायक राऊत यांनी सांगोल्याचे आमदार शहाजी बापूंना लक्ष्य केलंय आणि थेट त्यांच्यावर टीकेचे बाण सोडलेत. शहाजी बापू म्हणजे नौटंकी माणूस. फक्त विनोद करू शकतो, विकास नाही. खासदार विनायक राऊतांचे टीकेचे बाण. शहाजी बापू इज नॉट ओके. शिवसेनाच एकदम ओके. बापूंच्या गडात राऊतांचा हल्ला बोल. एकनाथ शिंदेंच्या ऐतिहासिक बंडानंतर काय डोंगार, काय झाडी, काय हाटील या डायलॉगमुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेले आमदार शहाजी बापू पाटील यांना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आता लक्ष्य केलंय आणि थेट टीकेचे बाण सोडून घायाळ केलंय. शहाजी बापूंसारखा नौटंकी करणारा माणूस राजकारणात फक्त विनोद करू शकतो, मात्र एखाद्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही, असा हल्लाबोल खासदार विनायक राऊतांनी केलाय. शिवाय सांगोला मतदारसंघातील जनतेच्याही ही बाब लक्षात आली आहे. त्यामुळेच तिथली लहान मुलं, विद्यार्थी आता शहाजी बापू इज नॉट ओके, शिवसेनाच ओके ओके असं म्हणत असल्याची कोपरखळी देखील राऊतांनी लगावली आहे. शहाजी बापूंसारखा नौटंकी करणारा माणूस आज राजकारणामध्ये विनोद करू शकतो, पण त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही, हे तिथल्या मतदारांनी अगदी ठामपणे सांगितलं. म्हणून कालच एक व्हिडिओ मी आपल्या तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियावरची बातमी ऐकलेली आहे. साधे विद्यार्थी पण म्हणतात की नॉट ओके, शिवसेनाच विल बी ओके. या टीकेला एकनाथ शिंदे गटातूनही जोरदार प्रत्युत्तर मिळत आहे. तर शहाजी बापूंची बोलण्याची पद्धत, त्यांची समजवण्याची पद्धत, त्यांनी केलेले वर्णन हे सगळं आज महाराष्ट्राचे ते लाडके झालेले आहेत. त्या मनाने जर महाराष्ट्रामध्ये अन्यत्र गेलं आणि विनायकराव कोण म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये माणसाला उत्तर देताना कदाचित कठीण होईल. पण शहाजी बापू कोण असं महाराष्ट्रामध्ये कोण विचारणार नाही. शहाजी बापू यांना सांगोल्यात शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नुकताच एक मोठा निर्णय घेतला होता. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना पक्षात प्रवेश देत उद्धव ठाकरे यांनी सांगोल्यातच शहाजी बापू पाटील यांच्या समोर मोठं आव्हान उभं करण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाकेंना शहाजी बापूंविरोधात रिंगणात उतरवलं गेल्यास आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सध्या महाराष्ट्रामध्ये काळू बाळू यांचा तमाशा सुरू असल्याची बोचरी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारवर केली आहे. सांगोला इथे आज शिवसेनेचा निर्धार मेळावा झाला. त्याला दीपक केसरकरांनी खालच्या स्तरावरच्या वाक्यावर मी उत्तर देत नसल्याचं प्रत्युत्तर दिलंय. मिमिक्री करत करायला ठाणा काय, नवी मुंबई काय, गोविंदाच्या हंडीमध्ये काळूबाळूच्या तमाशामध्ये असं चालायचं. सध्या महाराष्ट्रामध्ये तसा काळूबाळूचा तमाशा चालू आहे. एक दाढीवाला, एक बिन दाढीवाला. बिन दाढीवाल्याच्या मनात आलं की खेळता माहिती की दाढीवाला पडला होता. अशी जी खालच्या स्तरावरची जी स्टेटमेंट असतात त्याला मी उत्तर देत नाही. कारण प्रत्येक माणसाने बोलताना महाराष्ट्राच्या संस्कृतीची जाणीव ठेवली पाहिजे. महाराष्ट्र हा एक सुसंस्कृत लोकांचा प्रदेश आहे आणि त्याच्यामुळे इथं बोलताना सुद्धा विचार करून बोललं जातं. अशाच तऱ्हेने संजय राऊतजी बोलत होते
म्हणून संजय राऊतांना महाराष्ट्रामधून खूप विरोध झाला. आज संजय राऊत नाहीत म्हणून त्यांची जागा जर विनायक राऊत घेण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी असं करू नये. त्याच्यामुळे सिंधुदुर्गचा सुद्धा कमीपणा होईल असं मला स्वतःला वाटतं. मंत्रीपद मिळालं नाही आणि यामुळे शिंदे गटातील आमदारांची नाराजी कायम आहे. अगदी जाहीर कार्यक्रमातही आमदार त्यांची नाराजी लपवू शकत नाहीत. शिंदे गटातील औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी पुन्हा त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. तर आजकाल सिनियरिटीचं कुठं काय राहिलेलंच नाही असं वाटायला लागलं. अरे आमच्याकडे मी पाहता तो आला काय राज्यमंत्री झाला काय कॅबिनेट मंत्री झाला काय सगळंच झालंय. आमदार संजय शिरसाट यांनी जाहीर कार्यक्रमात हसत हसत का होईना पण त्यांची खदखद पुन्हा उघड केली आहे. अतुल सावेंचे वडील मोरेश्वर सावेंसोबत काम केल्याची आठवण यावेळी शिरसाट यांनी करून दिली. मात्र सध्या वरिष्ठांचा मान राखला जात नाही असं मिश्किलपणे ते म्हणाले. कारण की अतुल सावेंच्या वडिलांबरोबर मी काम केलेलं आहे आणि त्यांच्या वडिलांबरोबर काम करताना या राजकारणामध्ये कधी येतील असं मला वाटलं नव्हतं. परंतु आला काय राज्यमंत्री झाला काय कॅबिनेट मंत्री झाला काय सगळंच झालंय. अरे आमच्याकडे मी पाहता सध्या आजकाल सिनियरिटीचं कुठं काय राहिलेलंच नाही असं वाटायला लागलंय. संजय शिरसाट यांनी मागील महिन्यातही त्यांची नाराजी व्यक्त केली होती. 12 जुलैला आमदार संजय शिरसाट यांनी ट्विट केल्यानंतर एकच खळबळ उडाली. ट्विटमध्ये उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यानं पोस्ट गेली असा खुलासा केला. आता संजय शिरसाट यांनी पुन्हा जाहीरपणे नाराजी उघड केली आहे. त्यामुळे शिंदे गट संजय शिरसाटांची समजूत कशी घालणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ते लवकरच होणारे मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी नाराज होण्याचं कुठलंही कारण नाही. आमच्यामध्ये आमचं जे लीड करणारी लोक होते याच्यामध्ये एक संजय शिरसाट होते. अत्यंत उत्कृष्ट असे आमदार आहेत, आमचे नेते आहेत आणि त्यांचा योग्य तो मान ठेवला जाणार आहे. मंत्रिमंडळाचा पुढील विस्तार होईपर्यंत संजय शिरसाट यांची नाराजी काही दूर होण्याची चिन्ह दिसत नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे राज्यातील नागरिकांपेक्षा सगळ्यात जास्त लक्ष संजय शिरसाट यांचंच लागलंय हेही तितकंच खरं. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. टीईटी घोटाळ्याप्रकरणी कारवाई करणार असल्याचं राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. मुलांच्या भवितव्याबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. शिक्षण क्षेत्रात पैसे देऊन पास होणं गैर असल्याचंही ते म्हणाले. विशेष म्हणजे न्यूज 18 लोकमतनं टीईटी घोटाळ्याला वाचा फोडली होती. न्यूज 18 लोकमतच्या बातमीची शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी तातडीनं दखल घेतली आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कोणीतरी पैसे देऊन पास होणं हे अत्यंत गैर आहे. कारण त्यांच्या हातामध्ये पुढच्या पिढीचं भवितव्य असतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मला जर कोणी सांगितलं की ह्याच्यामध्ये तोडगा काढा तर अशा गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. मुलांच्या भवितव्याच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही. ज्या ज्या शिक्षकांचे ह्याच्यामध्ये हात दिसतील त्यांना त्याच्यामधून त्या परिस्थितीमध्ये जी त्यांच्यावरची ॲक्शन आहे त्याला सामोरं जायलाच लागेल. कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची भेट घेतली. अशोक चव्हाणांच्या निवासस्थानी बंद दाराआड या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अशोक चव्हाण आपले नेते असून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचं सत्तार म्हणाले. तर भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं चव्हाणांनी स्पष्ट केलं. आमचे मित्रत्वाचे संबंध पहिल्यापासून आहे. शंकरराव चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी त्यावेळेस काँग्रेस पक्षात प्रवेश, फार जुनी गोष्ट आहे, 20-25 वर्षापूर्वीची, आणि एक मित्रत्वाचे संबंध आहे. त्यामुळे ते कुठल्याही सरकार कुठल्याही पक्षात जरी असले तर व्यक्तिगत संबंध त्याच्या पलीकडे असतातच ना व्यक्तिगत. त्यामुळे तो विषय नाहीच आहे. आज त्यांना मला पण शुभेच्छा आहे. त्यांनी महत्त्वाचं पद सांभाळलेलं आहे. कार्यभार त्यांच्याकडे आहे. राज्यामध्ये झाली अतिवृष्टी, नुकसान हे जे प्रत्यक्ष फिरून पाहणी करताय त्यांना जाणीव आहे आणि मला अपेक्षा आहे की निश्चित ते चांगलं काम करतील. ठीक आहे, पक्षीय भूमिका माणसाला पक्ष म्हणून जी काही घ्यायची ती घेणं अपेक्षितच आहे. पण माणसाच्या व्यक्तिगत संबंधामध्ये त्याच्यामध्ये कुठला म्हणजे वैचारिक मतभेद असावे, व्यक्तिगत नसावे तशी अपेक्षा. राजकारणामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेब, स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब यांचा फार मोलाचा, माझ्या राजकीय जीवनामध्ये जे मी इथपर्यंत पोहोचलो त्यांचा मोलाचा
त्यांची मार्गदर्शनाखालीच मी अनेक वर्षे काम केलं. आजही त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी मराठवाड्याच्या बाबतीत, महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांना फार जाणीव आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांचा पूर्ण अभ्यास आहे. ह्यासाठी मी त्यांचा आशीर्वाद प्लस काही त्यांनी जे सूचना दिल्या त्याच्यावर निश्चित महाराष्ट्रामध्ये पुढच्या भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न एक कार्यकर्ता या नात्याने करेल. कोकणामधील रिफायनरीला राजापूर तालुक्यातील गोवळ गावातील ग्रामस्थांनी विरोध केलेला आहे. बारसू गावामध्ये रिफायनरीच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या कंत्राटदारांना स्थानिकांनी विरोध केला. या सर्वेक्षण स्थळी पोहोचलेले भाजपचे नेते निलेश राणे यांनाही ग्रामस्थांच्या विरोधाचा सामना सहन करावा लागला. राणेंचा ताफा ग्रामस्थांनी अडवून धरला. स्थानिकांचा फार मोठा दोष आहे अशातला भाग नाही. काही बाहेरचे NGO जे आहेत ते येऊन त्या स्थानिक लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यामुळं अशी यंत्रणा प्रशासनानं उभारली पाहिजे की कुठच्याही परिस्थितीत तिथं गैरसमज निर्माण होता कामा नये आणि जे स्थानिकांचे गैरसमज आहेत हे दूर करणं गरजेचं आहे. आता शेवटी एखादा प्रकल्प नको म्हणून माझ्यावर टीका केली जाईल, राजन साळींवर केली जाईल, निलेश राणेंवर केली जाईल, हा एक तिथल्या संघर्षाचा भाग झाला. परंतु तो संघर्ष भविष्यामध्ये होणार नाही याची जबाबदारी शासन म्हणून आम्ही स्वीकारणार आहोत की याच्यामध्ये ग्रामस्थांवर कुठलीही कारवाई करण्यापेक्षा किंवा ग्रामस्थांना कायदेशीररित्या अडचणीत आणण्यापेक्षा तिथं जनजागृती झाली पाहिजे. पण मी हे सांगितलं ना की विनायक राऊत साहेबांचं म्हणणं असं आहे की रिफायनरी नको आणि राजन साळवी साहेबांचं म्हणणं आहे की रिफायनरी पाहिजे. आधी त्या दोघांनी एकमत करावं ना. दौंडमधील रेल्वेच्या मालधक्क्यात सुरू असलेल्या घोटाळ्याप्रकरणी राज्यातील सर्व आमदारांनी विधिमंडळामध्ये आवाज उठवावा आणि इथे सुरू असलेली बेकायदेशीर कामं थांबावीत अशी मागणी माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे. दौंडमधील रेल्वेच्या मालधक्क्यात मोठा घोटाळा सुरू असल्याचं समोर आलंय. कामगार म्हणून परराज्यातील कामगार आणि नोंदी नसलेल्या कामगारांकडून सर्रासपणे कामं करवून घेतली जातात आणि विशेष म्हणजे या सर्व प्रकारापासून पुणे माथाडी कामगार मंडळ अनभिज्ञ आहे. माथाडी कामगारांऐवजी परराज्यातील कामगार कामं करत असल्यानं कामगारांची लेव्ही, बोनस, ग्रॅज्युइटी, मेडिकल आणि इतर सुविधांपासून कामगार वंचित राहत आहेत आणि याबाबतची देखील बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवलेली होती. या प्रकरणी आता लोकप्रतिनिधींनी विधिमंडळामध्ये याबाबत आवाज उठवावा अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे. माथाडी कामगारांवरती परप्रांत्यांच्या नावाखाली हिकडचे क्लिअरिंग एजंट आणि गुंडगिरी ही माथाडी चळवळ संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कामगार मंत्री खाडे साहेब यांनी या ठिकाणी जातीनं लक्ष घालावं आणि रेल्वे यार्डामध्ये हे जे कामगारांची गुंडगिरी चालू आहे, व्यापाऱ्यांची, ही गुंडगिरी मोडकीस काढावी आणि या गुंडांचा बंदोबस्त करावा आणि खऱ्या माथाडी कामगारांना न्याय द्यावा. एवढीच माझ्या दोन्ही सभागृहाच्या आमदारांना विनंती आहे की आपण अधिवेशनामध्ये हा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी उचलावा. प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. नुकतंच त्यांच्यावरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी प्रकृतीबाबत अपडेट दिलेले आहेत. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असून अजूनही गंभीर आहे आणि आता ICUमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्टपासून दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. एम्सचे संचालक रणदीप गुलेरी यांनी प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत ICUमध्ये दाखल करण्यात आल्याचं सांगितलंय. तर रुग्णाच्या कुटुंबियांची ही खासगी बाब असल्याचं सांगत याबाबत आणखी माहिती देणं त्यांनी टाळलं. बुलडाण्यामध्ये रुग्णवाहिकेवरती असलेल्या डॉक्टराचा अचानकपणे मृत्यू झाला. ते रुग्णवाहिकेतून एका रुग्णाला घेण्यासाठी जात होते, मात्र रस्त्यात त्यांचीच तब्येत अचानकपणे बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेच्या चालकानं खामगाव सामान्य रुग्णालयात दाखल केलं, मात्र त्याचवेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. डॉक्टर ओमप्रकाश सूर्यवंशी आणि आम्ही पेशंट घ्यायला निघलो होतो. पेशंट घ्यायसाठी निघलो आणि रस्त्यामध्ये डॉक्टरांची प्रकृती खराब झाली. त्यांना इथं सामान्य रुग्णालयामध्ये आणलं आणि भरती केलं. इथं डॉक्टर साहेबांनी त्यांना मृत घोषित केलं. कुठून निघाला होता? रोहना. आणि कुठे जाणार होता? घाटपुरी. कशाचा पेशंट होता? पेशंट घरी होता, वॉमिटिंग.